फडणवीस साहेब स्वातंत्र्याच्या लोकशाहीच्या निर्मितीपासून शिवभूमीच्या विघ्नहरच्या दरबारामध्ये मुख्यमंत्री पदावर असणारे आणि मुख्यमंत्री असताना विघ्नहरच्या दर्शनाला येणारे हे पहिलेच मुख्यमंत्री सुवर्ण अक्षराने यांची नोंद व्हावी अशा पद्धतीची असलेली सद्भावना आजच्या या कार्यक्रमाच्या आपल्या सहृदयामध्ये जतन करण्यासारखी आहे। मी आदरणीय प्रथम नागरिक असलेले आदरणीय साहेबांचं किल्ले शिवचा या शिवजन्मभूमीचा सुपुत्र आहे, मनापासून त्यांचा आपल्या सर्वांच्या साक्षीने टाळ्यांच्या गजरामध्ये या महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं सहर्ष स्वागत करतो। व्यासपीठावर आदरणीय ग्रामविकास मंत्री, मला आठवते की 2014, 15, 16, 17, 18 आणि 19 पाचही वर्ष सातत्य ठेवून मुख्यमंत्री साहेबांवर येणाऱ्या आदरणीय ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांचं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत करतो आहे की सातत्य ठेवून ताई या मोहिमेमध्ये येत आहेत। सन्माननीय आपल्या सर्वांचे नेते आणि पालकमंत्री, जिल्ह्याचा सातत्याने तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन ते झगडतात। खरं तर मागच्या वर्षी मुलाचं लग्न होतं म्हणून 1 वर्ष राहिले, परंतु सातत्याने मेहर नजर त्यांची सर्व असलेल्या जिल्ह्यातील तालुक्याच्या प्रश्नावर आहे। ते आदरणीय गिरीशजी बापट साहेब या विभागाचे लोकप्रिय खासदार की ज्यांनी या संपूर्ण मतदारसंघामध्ये आधीचा खेळ नंतरचा शिरूर सातत्याने 3 वेळेला म्हणजे हॅट्रिक साधणारे पहिले खासदार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांचं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत करतो। व्यासपीठावर आदरणीय उदयजी निर्मूलकरांचं शिवधर भूषण आहे, सन्माननीय कमिशनर साहेब आहेत, आदरणीय पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत, देवस्थान ट्रस्ट ओझर, देवस्थान ट्रस्ट लेण्याद्री, सन्मान्य उपस्थित व्यासपीठ। मी अधिकचा वेळ घेणार नाही कारण आज 2020 आहे, फार कमी वेळामध्ये कार्यक्रम आटपायचे आणि साहेबांना मार्गस्थ व्हायचं आहे। साहेब फक्त काही मुद्दे आपल्यासमोर मांडतो। आपल्या मनातला करता दाऱ्या घाट, ज्या दाऱ्या घाटाला तुम्ही 1.5 कोटी रुपये सर्वेक्षणासाठी मंजूर केले साहेब, त्याची खरं तर या कामाची दाऱ्या घाटाच्या बाबतीतला आपण जर डायग्राम निर्णय केला तातडीने तर मुंबई 60 किलो पर्यटनने आम्हाला जवळ येईल। हा जुन्नर तालुका एकतर पर्यटन घोषित आपणच केलाय, मागच्या वर्षी स्पेशल टुरिझम झोन म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला नामांकित केलाय। दुसरी गोष्ट की अष्टविनायकाच्या या संपूर्ण रस्त्याचा आज आपण नारळ वाढवलाय, पण हा पर्यटक येत असताना इथं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे म्हणून अष्टविनायकाच्या प्रत्येक गणपतीला ओझर असेल लेण्याद्री असेल सगळ्या गणपतीला इंटरनल असलेला विकास त्यांचा जो व्हायला पाहिजे तो स्थानिक विकासासाठी प्रत्येक गणपतीला मुख्यमंत्री साहेब 25 कोटी रुपये आले पाहिजेत। पंकजाताईंचा आणि जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव आपल्या टेबलावर आहे, एक बैठक तुम्ही द्यावी आणि प्रत्येक गणपतीला अंतर्गत असलेल्या व्यवस्थेसाठी आणि त्या सुविधासाठी 25 कोटी रुपये मिळावेत। त्याचे टप्पे हवे तर पाडा, वर्षाला 5 कोटी रुपये, 5 वर्षाला 25 कोटी रुपये आपण दिला तर अष्टविनायकाच्या या देवस्थानाची प्रगती होईल। साहेब आपण आंबेगाव इथे ह्या जुन्नर तालुक्यामध्ये 500 हेक्टरला मंजुरी दिली आहे बिबट सफारीची, पण त्याचं सर्वेक्षण होणं, त्या सर्वेक्षणासाठी खरं तर त्या सर्वेक्षणाला लागणारा जो खर्च आहे, तो निधी आहे, तो निधी आम्हाला मिळावा। इथे 400 पेक्षा अधिकचे बिबट फिरत आहेत, म्हणजे सर्वात जास्त बिबट हे जुन्नर तालुक्यामध्ये संपूर्ण देशाचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त बिबट या परिसरामध्ये आहे। साहेब दुसरी गोष्ट अशी आहे की हा जुन्नर तालुका पर्यटन आपण घोषित केला, याचा आराखडा व्हायला पाहिजे, त्याची समिती गठीत व्हायला पाहिजे। त्या समितीमध्ये इथले सन्माननीय खासदार असतील, आमदार असतील आणि सन्माननीय उदयजी निर्मूलकर हे आज संपूर्ण महाराष्ट्राच्या पट्ट्यावर काम करतात, ते ह्याच गावचे आहेत, आमच्या नरगुडचे, त्यांनाही त्या समितीमध्ये घ्यावं जेणेकरून आपण सर्व मंडळी पंकजाताई सुंदर अशा पद्धतीचा महाराष्ट्राचा मुकुटमणी म्हणून
हा जुन्नर तालुका पर्यटनाचा 1 नंबरचा तालुका करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया अशा पद्धतीची भावना आमची सर्वांची आहे. त्यामुळे तुम्ही ती समिती गठीत करावी. त्याप्रमाणे साहेब या तालुक्यामध्ये 5 धरणं आहेत. महाराष्ट्राला पाणी देतो हा तालुका, पण आदिवासीच्या जमिनी गेल्यात भर उन्हाळ्यामध्ये त्यांना प्यायला पाणी मिळत नाही. आपण निर्णय करा साहेब, यांच्यासाठी बुडीत बंधारे, यांच्यासाठी बुडीत बंधाऱ्याच्या निधी आपण उपलब्ध करून द्या. त्यांना बुडीत बंधारे मार्फत दिले तर भर उन्हाळ्यामध्ये त्यांच्या पाण्याची त्या ठिकाणी अडचण होणार नाही, त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल. आमच्या उत्तरेला साहेब ज्या ठिकाणी आदिवासी बांधवाच्या दुर्गवाड डोंगराळ भागामध्ये काही गावं आहेत, त्याच्यामध्ये असलेला आमचा कोपरे मांडवेचा जो भाग आहे तिथे MITचा सर्वे झालाय. पण MITचा सर्वे होऊन आज जवळजवळ 10 वर्ष झाले. MITला आपण मंजुरी द्या, निधी उपलब्ध करून द्या, ही भावना माझी आहे. साहेब विनोद तावडे साहेबांनी आपल्या मार्गदर्शनाखाली मागच्या वर्षी शिवनेर महोत्सव साजरा झाला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, त्यांनी शिवनेर महोत्सव चालू केला. त्यावेळेला 5 दिवस तो शिवनेर महोत्सव तिथल्या लोक त्यावेळेला त्या अनुभवला. आणि त्यानंतर आपलं सरकार आलं. आपलं सरकार आल्यानंतर आपण विनोद तावडे साहेबांना सांगितलं आणि यशवंतराव नंतर पहिल्यांदा शिवनेर महोत्सव आपल्या सरकारने दिला. मी आपलं मनापासून पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की आपण शिवनेर महोत्सव दिला. पण साहेब त्याच्यामध्ये अशी अमेंडमेंट झाली की हा शिवनेर महोत्सव दर 3 वर्षांनी केला जाईल. त्याचा फक्त अध्यादेश बाकी आहे. तो अध्यादेश तुम्ही काढाल अशी माझी भावना आहे. आणि सर्वात शेवटी अतिशय जिव्हाळ्याचे तुम्ही दोघे सन्मान इथं बसले, मला खूप आनंद आहे. आज माझा आनंद गगनात मावेल असं झालेला आहे, कारण ज्यांच्याकडे मागायची ती नेमकी खाती माझ्या समोर आलेली आहे. मुख्यमंत्री सर्वोच्च खातं आणि पंकजाताईंचा असलेला मुख्यमंत्री सडक R&D, तुम्ही दोन्ही मंडळी इथं बापट साहेब साक्षीला आहेत, खासदार साहेब पुराव्याला आहेत. साहेब एक विनंती आहे, 52 किलोमीटर माझ्याकडे रस्ते छोटे छोटे 3-2 खूप स्वातंत्र्यापासून तिथं डांबरच पडलेला आहे. हा क्षेत्रफळाचा मोठा तालुका आहे, ही सह्याद्रीची रांग आहे. माझी विनंती आहे दोघांना आहे, त्या छत्रपती शिवरायांनी आपल्या आज शिवभूमीवरती पाऊल टाकला, विघ्नाचा दरवाजा झाला. दोन्ही हाताने हात देऊन टाका या जुन्नर वासियांना. आपल्याला काही कमी पडणार नाही, 100% मी आपल्याला सांगतो, काही कमी पडणार नाही. एवढा हात जोडतो आपल्या समोर. आणि 52 किलोमीटर R&D मला माझ्या पदरामध्ये माझ्या जुन्नरच्या ग्रामीण भागासाठी द्या, ही अपेक्षा व्यक्त करतो. आधीच काय बोलावं असं नाही. मागणाऱ्याने मागत राहावं आणि देणाऱ्याने देत राहावं. मी मागितलंय, आपण द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. मुख्यमंत्री साहेब आपल्याला उदंड आयोग मिळावं. पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या क्षितिजावर आपला कर्तृत्वाचा झेंडा विघ्न अर्थाने उभा करावा अशी अपेक्षा व्यक्त करतोय. शिवाजी आढळराव पाटलांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय